आज आषाढी एकादशी आहे. आषाढ महिन्यात येणारी म्हणून आषाढी. एवढंच या एकादशीचं महत्त्व नसून या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. आजच्या पॉडकास्टमध्ये समजून घेऊया या एकादशीचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व. देवशयनी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा काळ हा देवांचा निद्राकाळ मानला जातो. या काळात भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. पण देवाच्या झोपण्याच्या कालावधीचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे ते आज आपण जाणून घेऊ. आज देवशयनी एकादशी आहे. आजपासून चातुर्मास सुरू होणार आहे. चातुर्मासात भगवान योगनिद्रेमध्ये असतात असं मानलं जातं. अशा स्थितीत या 4 महिन्यात कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. कारण हिंदू धर्मामध्ये कोणतेही कार्य ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण मानले जात नाही. म्हणूनच कार्तिकी एकादशीच्या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णू जेव्हा योगनिद्रेतून जागे होतात तेव्हा पुन्हा शुभ कार्याला सुरुवात होते. तुम्ही देवांच्या झोपेबद्दल अनेक धार्मिक कथा ऐकल्या असतील. पण आज त्याचे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा समजून घ्या आणि देवशयनी एकादशीपासून देवांचा निद्राकाळ का सुरू होतो ते सुद्धा जाणून घ्या. संस्कृत साहित्यात हरी हा शब्द विशेषतः भगवान विष्णू, सूर्य, चंद्र आणि वायू यांच्यासाठी वापरला जातो. चातुर्मासात या सर्व प्रमुख शक्ती जसे की सूर्य, चंद्र, वायू अशक्त होतात आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या घटकांची वातावरणात कमतरता असते. यामुळे आपल्या शरीरात अनेक बदल होतात आणि आपली पचनशक्ती कमकुवत होते. शास्त्रामध्ये भगवान हरी हे सर्वव्यापी मानले गेले असल्याने आपल्या शरीरात असलेल्या 3 गुणांपैकी सत्वगुण आणि शरीरातील 7 प्रमुख धातूंपैकी पित्त हे भगवान हरीचे प्रतिनिधी मानले जातात. अशा परिस्थितीत हा काळ हरिपूजेसाठी विशेष मानला जातो आणि व्यक्तीला सात्विक आहार घेण्याचा आणि सात्विक जीवन जगण्याचा सल्ला दिला जातो. या काळात खगोलीय घडामोडींमुळे सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. तेव्हाच पावसाळा ऐन जोमात असतो. अशा स्थितीत सूर्य कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर त्याची तीव्रता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे या काळात सूर्याची शक्ती कमकुवत होते. ही वेळ देवांची रात्र मानली जाते. असं म्हणतात की या काळात सर्व देवी देवता योगनिद्रेमध्ये जातात. कार्तिकी एकादशी हा देवांच्या जागरणाचा दिवस मानला जातो. या दिवसापासून सर्व धार्मिक नियम पुन्हा लागू होतात आणि शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात. या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास असं म्हणतात. चातुर्मास म्हणजे देवपूजा करण्याची वेळ असं वर्णन केलं आहे. या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. या 4 महिन्यात पृथ्वीचा भार भगवान शंकरांवर असतो. भगवान विष्णू निद्रावस्थेत गेल्यानंतर 4 महिन्यांपर्यंत विश्व चालवण्याची जबाबदारी शिवपरिवारावर राहते. या काळात पवित्र श्रावण महिना येतो, ज्यामध्ये 1 महिना भगवान शिवाच्या उपासनेचे विशेष महत्त्व असते. त्यानंतर गणेश चतुर्थी येते. गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते आणि त्यानंतर 9 दिवस दुर्गा देवीच्या उपासनेनंतर शारदीय नवरात्री येते. चातुर्मासाच्या शेवटी कार्तिकी एकादशी, जिला देव दिवाळी असंही म्हटलं जातं, तिच्या आगमनाने भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होऊन पुन्हा सृष्टीचे चालन आणि पालन करण्यास सिद्ध होतात. ही माहिती तुमच्या कुटुंबात आणि मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी.